या ठिकाणी कोकणातला शेतकरी रस्त्यावर उतरतोय, पण सरकारला एवढंच सांगतो, कोकणचा शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर इतिहास घडवतो. तर आजचा दिवस आपण पाहिला ज्यावेळी इंग्रजांनी मिठावर कर लादला होता आणि मिठावर कर म्हणून काढण्यासाठी महात्मा गांधींनी त्यावेळी सोडे जसं काल ठरला त्याप्रमाणे आजच्या दिवशी झाला होता. आणि त्यानंतर इंग्रजांची भूमिका मोडण्यात काढण्याचा आमची पहिली सुरुवात झाली होती. सगळ्यांनी खाली उतरा प्लीज. बॅनर खाली नको, मागे ठेवा काहीतरी. तुम्ही स्पीकरवर सांगा ना, माईक बाजू. मीडिया एका साइड का मीडिया एका साईड साहेबांका कोणती एका साइड साहेबांना दिसत नाही मागे. पक्षाच्या गटातटाच्या भिंती ओलांडून या ठिकाणी शेतकरी जमा झालेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा यावेळी राजकारण करायचं तेवढी करा, काय म्हणा नाही. पण आज ही वेळ अशी आलेली आहे की शेतात एवढं मोठं संकट आलेलं होतं. एवढं संकट आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वाटलं. मला खरं तर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की कसलाही मनामध्ये विधिनिषेध न ठेवता, मी सत्तेत आहे काय विरोधात आहे याचा विचार न करता, माझा कोकणातला शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि मला त्याच्याबरोबर गेलं पाहिजे या भावनेने तुम्ही सगळे आलात. त्याबद्दल तुमचं सगळ्यांसाठी आभार. आणि माझी सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे, ही श्रेयवादाची लढाई नाही आहे, ही कुणाला कमी लेखण्यासाठी लढाई नाही आहे. या कोकणातला जो शेतकरी आहे, निसर्गाचे दोन हात करून तो काजू पिकवतो, आंबा पिकवतो, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ही लढाई आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये कुणाचा पराभव होणार नाही, कुणाचा विजय होणार नाही. इथं शेतकऱ्याचा विजय होणार आहे. त्याची आपण साक्षीदार करणार आहोत. जय किसान. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे एक क्रांती घडावी, असं कोकणात क्रांती घडायला लागलेली आहे. आणि या क्रांतीचे सगळे आपण साक्षीदार आहोत. याला दुरुस्त लागून देऊ नका, एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. कारण आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे, इमानदारीनं शेतामध्ये राबणाऱ्या काजू उत्पादकाला आणि आंबा उत्पादकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ही जी एकजूट आहे, ही एकजूट अशीच ठेवा. या हाताकडून बघितला तर 5 बोट आहेत, 5 दिशेला विखुरलेले आहेत. ती ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी त्याची वज्रमूठ तयार होते. आणि ही वज्रमूठ एखाद्याच्या थोबाडाला हाणले तर 32च्या 32 दात पाडायची ताकद त्या वज्रमुठीमध्ये तयार होते. पण आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीचा जेव्हा बोटामध्ये अहंकार निर्माण होतो आणि त्या बोटांची एकजूट सुटते, तेव्हा ती 5 दिशेला पुन्हा विखुरतात. एका बोटाला एक दात पाडायची, थोडा हलवायची सुद्धा ताकद राहत नाही. आणि म्हणून ही एकजूट महत्वाची आहे. कधी नव्हे ती कोकणामध्ये तयार झालेली आहे, ती जपून ठेवा. आणि आजचा दिवस तुम्ही निवडला, तुमचं अभिनंदन. आज कुठला दिवस आहे माहिती आहे? 12 मार्च 2026. बरोबर 96 वर्षापूर्वी 12 मार्च 1930 साली मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसानं, महात्मा गांधींनी या जुलमी इंग्रजांच्या कायद्याच्या विरोधामध्ये साबरमतीहून दांडी यात्रा काढायचं ठरवलं होतं. त्यावेळी गांधीजींच्या बरोबर फक्त 78 लोक होते. तुम्ही मला वाटते 7-8 हजार लोक आहात. 96 वर्षानंतर झालेला बदल आहे. आणि म्हणून त्यावेळच्या इंग्रजांना जे गांधींनी सांगितलं तेच मी आत्ताच्या काळ्या इंग्रजांना सांगतो की या शेतकऱ्यांना सुरक्षात घेऊ नका. त्याचे परिणाम काही चांगले होतील असं मला वाटत नाही. तेव्हा या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. ही फक्त सुरुवात आहे.
मोर्चा काढला, निवेदन दिला आणि शेतकरी गेले असं समजू नका. पुढं काय निर्णय घ्यायचा आहे, सरकारकडून काय प्रतिसाद मिळणार आहे, हे आज आपल्याला ठरवायचं आहे आणि मगच घराकडे जायचं आहे. तयारी आहे का तुमची? सविनय सत्याग्रह करू, परंतु रक्त सांडूपर्यंत मागे हटणार नाही, ही भूमिका प्रत्येक शेतकऱ्याची असली पाहिजे. आता काय वाटोळा व्हायचं राहिलं तुमचा, काय उद्ध्वस्त व्हायचं राहिलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची भूमिका ठरवायची आहे. इथं आपले पालकमंत्री राजे साहेब आले आहेत. अरे बाबा, सरकारनं बोलवल्यावर सरकार आलं, धन्यवाद. पण मी सरकारला एवढीच विनंती करतोय, हे जरा बोलूया. सरकारला मी एवढीच विनंती करणार आहे की मायबाप सरकारनं आम्हाला नाराज करू नये. मायबाप सरकारनं आम्हाला नाराज करू नये. सरकारला आम्ही भरभरून साथ दिली आहे, सरकारला आम्ही भरभरून कर दिलेला आहे. आणि आज नैसर्गिक आपत्तीमुळे माझा अडचणीत आलेला जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला आता अडचणीतनं बाहेर काढणं ही मायबाप सरकारची जबाबदारी आहे. मागण्या आहेत, आमच्या मागण्यांचं निवेदन आलेलं असलेलं या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर मग आंदोलनाची भूमिका काय घ्यायची हे मी तुम्हाला निश्चितच सांगेन. धन्यवाद. मोबाईल जरा वाटी काही लोकांना बोलून तुम्हाला सांगा, मग त्याच्यावर मग मला नाही ना काही टेक्निकल जे मागण्या आहेत ते जरा मला सांगा, मला विषय माहिती आहे. तुम्ही जरा आता आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जी नैसर्गिक आपत्ती आली, या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही आहे. या आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही आहे. पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं वातावरणामध्ये जे फेरबदल झाले, त्यामुळे यावर्षी प्रचंड पाऊस पडला आणि लगेच पाठोपाठ कडाक्याची थंडी पडली, मध्ये धुकं पडलं. आंब्याला मोहर आला, पण त्याच्यामध्ये पुरुष जातीची फुलं जास्त आणली आणि मधमाशा परागीकरण करायला आल्या नाही, का आल्याने माहित नाही, आणि त्यामुळे फळधारणा झाली नाही. सगळ्याच्या सगळा मोहर करपून गेला आणि त्याला सगळ्यात जास्त फटका हा या हापूस आंब्याला बसला आणि त्याच्यानंतर केसरलाही बसलेला आहे, पण तो जास्त बसलेला फटका तो हापूस आंब्याला बसलेला. हीच परिस्थिती काजूची झालेली आहे. आणि हे जे वातावरणामध्ये झालेले बदल आहे त्याला शेतकरी अजिबातच जबाबदार नाही, परंतु शिक्षा मात्र एकट्या शेतकऱ्याला मिळते. तेव्हा हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे, हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे, हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे, ते शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं खरं तर सरकारनं कमी केलं पाहिजे. केंद्र सरकारलाही आपली जबाबदारी नाकारता येणार नाही, कारण नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि त्यामुळं केंद्राला याच्यामध्ये आपली भूमिका घेतली पाहिजे. कालच मी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की एक टीम पाठवा कोकणामध्ये, कारण वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंत संपूर्ण कोकणातला हापूस आंबा आणि केशर आंबा खराब झालेला आहे, काजू खराब झालेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्याला काही पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची जबाबदारी आहे. आणि जसं राजेसाहेब मी तुम्हाला विनंती करणार आहे की खास करून मंत्रिमंडळामध्ये हा आग्रह धरला पाहिजे. 2019 साली जेव्हा सांगली कोल्हापूरला प्रचंड मोठा महापूर आलेला होता, त्यावेळी शासन निर्णय झालेला होता आणि तो शासन निर्णय असा होता की शतकातला सगळ्यात मोठा महापूर आलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला मदत देत असताना नेहमीच्या एनडीआरएफच्या नावाप्रमाणे देण्याच्या ऐवजी एनडीआरएफच्या नावाच्या चौपट रक्कम द्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्ज काढलेलं आहे पण थकीत नाही, कारण ज्या पिकावर कर्ज काढलेलं होतं ते पीक पुरामध्ये पूर्ण बेचिराख झालेलं होतं, त्यामुळे थकीत नसलं तरी सुद्धा ते कर्ज माफ करण्यात यावं, ते माफ झालेलं होतं 2021ला. त्यासाठी आम्ही जनसमाजाचं आंदोलन घेतलं होतं, हा भाग नंतरचा. पण तो शासन निर्णय सांगली कोल्हापूर जिल्ह्याला निघतो, तसा शासन निर्णय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यासाठी निघाला पाहिजे, ही आमच्या आग्रहाची मागणी आहे. कारण
एका विभागाला एक नाही, एका विभागाला एक नाही होऊ शकत नाही. आणि मग तसं झालं कारण ह्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेली कर्ज ही 31 मार्चला किंवा 30 जूनला थकीत जाणार आहे. त्याला ते थकबाकीदार नाही आहेत, पण ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पीकच नाही आहे. त्यामुळे हे कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये विशेष बाब म्हणून बसवणं गरजेचं आहे. ही एक आमची मागणी आहे. जे या माफीमध्ये बसत नाहीत त्यांना कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरला 5 लाख रुपये आंब्यासाठी दिलं पाहिजे आणि काजूला 3 लाख रुपये दिले पाहिजेत. ही आमची दुसरी मागणी आहे शेतकरी. आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की केंद्र सरकारनं हे विमाचं धोरण ठरवत असताना 15 मेच्या ऐवजी 30 मे केलं पाहिजे. कारण त्याचा आम्हाला काही उपयोग होत नाही. पैसे वाया चाललेले आहेत शेतकऱ्यांचे. त्या संदर्भात सुद्धा मी कारकिर्दीमध्ये बोललेलो आहे. परंतु राज्य सरकारकडून तसा एक प्रस्ताव जाणं गरजेचं आहे. एनडीआरएफची टीम इकडे येणं गरजेचं आहे. यासाठी राज्याकडून पाठपुरावा व्हायला पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर तातडीने जर का एक बैठक झाली तर या बैठकीतून राज्याचा म्हणून प्रस्ताव दिलेला जाईल आणि मग याच्यातून केंद्राकडून निधी आणता येईल. एनडीआरएफच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. तो हिस्सा महाराष्ट्रानं आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणला पाहिजे. आणि नुकतंच आता तुम्ही मच्छीमाराला सुद्धा शेती समजलाय, त्यामुळे मच्छीमारांची सुद्धा खर्च याच्यामध्ये धरली पाहिजे माफीमध्ये. ही आमची मागणी आहे. कारण जुळी भावंड आहेत कोकणातली शेतकरी आणि मच्छीमारी जुळी भावंड आहेत. दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि ते खातंही आपल्याकडे आहे. आणि हा आपण धडाडीच्या आहात कारण आपल्या वडिलांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्यांची धडाडी मी बघितलेली आहे आणि तशीच धडाडी दाखवून आपण एक कोकणातला ढाकण्या वाघ म्हणून मंत्रिमंडळामध्ये गरजलं पाहिजे आणि या कोकणच्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि साहेब आता एवढा मोठा शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहे. जर सरकारनं आम्हाला गृहीत धरलं, आम्हाला काही नुसतंच मोर्चाला निवेदन दिलं घेऊन गेलं काय करणार आहे ते असं म्हटले तर साहेब आज 12 मार्च 2026 बरोबर 96 वर्षापूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी यात्रा याच दिवशी काढलेली होती. त्यावेळी फक्त 78 लोक होते गांधीजींच्या बरोबर, पण इतिहास पुढचा सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून सरकारनं जर का शेतकऱ्याला बेदखल केलं तर कोकणात सुद्धा नवा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. हा नम्रपणाने तुम्हाला इशारा देतो. आणि म्हणून या संदर्भातली आपली भूमिका सांगावी आणि मग आम्ही आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू एवढं सांगतो. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने अनेक जिल्हा मोर्चेकडे बसले राजू शेट्टीकर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले सगळे आंबा आणि काजू बागायतदार. खरं तर असं संकट याआधी कधी या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आलं होतं आणि आज तरुण शेतकऱ्यांना बरोबर धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी हा या ठिकाणी आवाज उठवला आणि या आवाजाचं रूपांतर या एवढ्या मोर्चामध्ये झालेलं आहे. मग अशी राजू शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे ठोस सरकारने भूमिका घेतली पाहिजे. या सरकारकडे या शेतकऱ्यांनी कधी मागितलं नव्हतं. आज इन्शुरन्सच्या माध्यमातून जे काय आपल्याला मदत मिळते त्याच्यावर आपण समाधानी होतो. परंतु इन्शुरन्सचे ट्रिगर अजूनही आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. काल जिल्हा बँकेने जे व्याज दर सवलत दिली आहे ती पण जे भरणारे शेतकरी त्यांना दिली जाहीर केली आहे. परंतु आता शेतकरी हे व्याज भरण्याचे मुद्दलच भरण्याच्या शेतकऱ्याकडे पैसे नाही आहेत आणि त्यासाठी सुद्धा सकारात्मक भूमिका आपण घेतली पाहिजे. हा खरं तर मोर्चा हे आंदोलन व्यक्तीविरोधात किंवा कोणाच्या विरोधात नाहीये तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. माननीय पालकमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष टाकून माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो परंतु दुर्दैवाने कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली नाही. परंतु अजूनही वेळ गेला आहे. यावेळी शेतकऱ्यांना ही मदत नाही झाली तर हा शेतकरी उठणार नाही आणि त्यामुळे या मोर्चाचं स्वरूप आपण राज्यामध्ये सांगा, मंत्रिमंडळामध्ये सांगा, आमच्या भावना सांगा आणि ही जर मदत नाही झाली तर ह्याच्या सुद्धा पुढे तीव्र आंदोलन शेतकरी या ठिकाणी करतील. आपण मोर्चासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि साहेब आपल्या एक लक्षात गोष्ट आणून देऊ इच्छितो. आपण स्वतः दौरा काढून निर्यात सोडूनच इतकी वाईट अवस्था आहे
पंचनामे होणं गरजेचं आहे, झाले नाही अजून. पण पुढं मला एक धोका सांगतो की देवगड आंबा, वेंगुर्ला आंबा असं लेबल लावून मार्केटमध्ये आपल्या कोकणाचा हापूस म्हणून ग्राहकांची फसवणूक होणार आहे. आपण वेळेत जर का सावरलो गेलो नाही तर कायमची बाजारपेठ कोकणातली जाईल. दक्षिणेकडचा आणि गुजरातचा कोकण देवगडचा हापूस म्हणून, वेंगुर्ल्याचा हापूस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये येतो. याच्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आम्ही सातत्यानं सांगतोय की जसं 24 पिकांना हमीभाव आहे तसा आंबा काजूला सुद्धा हमीभाव मिळाला पाहिजे. आणि हा हमीभाव मिळाल्याशिवाय, कारण कॅनिंगला जेव्हा आंबा जातो त्यावेळी केवढी मोल किमतीनं खरेदी केलं जातं, त्याला कुठेतरी एक शिस्त लागेल. आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा काहीतरी ठोस होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय राजू शेट्टीजी, उपस्थित असलेले माजी आमदार वैभव नाईकजी, माजी आमदार राजन शेलीजी, उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रोडसे मॅडम, उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, मुळे आज आपल्याला आपला म्हणजे आणि म्हणून एक निश्चिंत राहा तुम्ही सगळे की सरकार हे शब्दा पलीकडे कृतीतून तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास मी तुम्हाला देणार. या अगोदर मंत्रालयात मी तुम्हाला देणार. या अगोदर मंत्रालयामध्ये जेव्हा आपल्यातल्या काही आंबा बागायतदारांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, आमचे सगळेच होते, वेंगुर्ला, देवगडचे सगळे प्रतिनिधी होते, आणि तिथे ती चर्चा झाली. आणि तिथे जेव्हा काही जे प्राथमिक रिपोर्ट आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी काही काढले होते, तेव्हा एकदा एकच मोहर आलं, दुसरंच मोहर आलं, तर त्या लोकांना सगळ्यांना विचार, आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर यांच्या सकट मी आक्षेप घेतला
तर काय राज शेट्टी साहेब मला असा एक आक्षेप आहे की मंत्रालयामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत ना म्हणजे त्याला महाराष्ट्रातली कधी कधी ही भौगोलिक परिस्थिती समजत नाही. उत्तर महाराष्ट्राचा निकास कोकणाला लावतात, विदर्भाचा निकास कधी कधी आमच्या कोकणाला लावतात. त्याच्यामध्ये इथे वातावरणामध्ये होणारे बदल, भौगोलिक परिस्थिती, अन्य सगळ्यांची परिस्थिती बघताना कोकणासाठी निर्णय घेत असताना प्रत्येक खात्याने माझ्या दृष्टिकोनातून वेगळे निकष लावलेच पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे सांगितलं आणि म्हणून आलेला जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये थोडं आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमने तो रिपोर्ट 90% नुकसान आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे असं करून शासनाकडे पाठवलेलं आहे. म्हणजे आता सरकार पण ही बातमी निश्चित पद्धतीने गेलेली आहे की 90% नुकसान झालेलं आहे. आपण लवकरात लवकर ह्याच्यावर नुकसान भरपाई किंबहुना चांगल्यातलं चांगलं पॅकेज हे जाहीर झालंच पाहिजे अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाच्या मध्ये घेतलेली आहे. मग त्यावर जसं शेट्टी साहेबांनी उल्लेख केला भाषणामध्ये मला काही मागे पुढे बघण्याची गरज लागणार नाही. आता पुढचा टप्पा काय होणार बघण्याची गरज लागणार नाही. आता पुढचा टप्पा काय होणार, एकदा 90% नुकसान कळलेलं असल्यामुळे आता वैयक्तिक प्रत्येकाचं नुकसान किती झालं, उदाहरण त्यांचं किती, किरण तेंडुलकरांचं किती झालं, मनीष दळवीचं किती झालं, सतीश सावंतचं किती, प्रत्येक मनीष दळवीचं किती झालं, सतीश सावंतचं किती, प्रत्येकाला ती ठरवण्यासाठी जेव्हा ती टीम येईल तेव्हा आपल्यातून जी जास्तीत जास्त आपण सहकार्य केलं तर प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. एक तुम्ही डोक्यात धरा, सरकार नाही बोलत नाहीये, आम्हाला जी नुकसान भरपाई द्यायची ती उद्या आम्ही कमी दिली तरी आपण बाळगणार की आपला राज्य निश्चित आहे, कारण नुकसान तर झालेलं नाही. आम्ही कोणच बोलत नाही, कोण खोटं बोलताय, उगाच पैसे मागतायत असं कोणच बोलत नाही. म्हणून प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवायची असेल तर व्यवस्थित पद्धतीने सरकारी जे अधिकारी येतील त्यांना आपण सहकार्य करायचं. काही कमी जास्त असेल तर मी बसलो नाही इथे, नेहमी आमच्या राजू शेट्टी साहेबांना त्रास देण्याची तशी गरज नाही. आम्ही सगळे सक्षम आहोत तसे, जेणेकरून उगाच ते कोल्हापूर येऊन सगळ्या आपला त्रास करून घेणार हक्काने सांगू शकतात आम्हाला आम्ही काही, आणि त्यांनाही विश्वासात घेऊ. शेवटी ते मोठे नेते आहेत, देश पातळीवर खासदार म्हणून काम केलेलं नेतृत्व आहे, म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आपल्याला निश्चित पद्धतीने गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो त्या इन्शुरन्सच्या संदर्भात कोणते विषय आहेत, अन्य जे काही विषय आहेत मी तुम्हाला सरकारच्या वतीने मी विश्वास देतो, सरकार कुठेही कमी पडणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला मदत देऊ, तुम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. नाही तर तुम्ही आणि आम्ही आहोतच. आता एवढा सोशल मीडियाचा जमाना आहे, कोण काय खोटं बोलून जाऊ शकत नाही. लगेच मी व्हिडिओ दाखवाल मला काय होत आहे, काय भाषणात नावाचावणी केली, कुठे झाली आमची मदत काय. आपण पारदर्शक पद्धतीने काम करणारे लोक आहोत. त्याचबरोबर आदरणीय राणे साहेबांनी काही दिवसा अगोदर जसे शेट्टी साहेब दिल्लीला गेले, आपले खासदार राणे साहेब ते आदरणीय कृषी मंत्र्यांची स्वतः बोललेले आहेत, पत्रही लिहिलेलं आहे. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांना पण भेटून केंद्र आणि राज्याची मदत एकत्र म्हणून आपल्या आंबा शेतकऱ्यांना कसं भेटेल यावर आम्ही सगळेजण लक्ष घालून जास्तीत जास्त मदत मिळवणार. म्हणून त्याच्याबद्दल निश्चिंत राहा.
दोन्ही बाजूने किंवा चाहू बाजूने, आता तुम्ही जिल्हा बँकेची पण मदत बघितली, जो जितकं शक्य मदत करू शकतो तेवढी मदत आपल्याला करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. नकारात्मक कोणच नाही कोणच बोलत नाही. फक्त आपली जे काही सहकार्य असेल ते सहकार्य आपण सगळ्यांना करतच आहात, करणारच आहात. हे आम्ही विरुद्ध तुम्ही नाही, हे आपण आहे. आपण कोकण म्हणून बोलतोय, आपण सिंधुदुर्ग म्हणून बोलतोय. आवर्जून मी इथे का आलो तर कधी कधी माझी साहेब तक्रार आहे, काही एक दोन जे अधिकारी आहेत त्याला थोडं आम्हाला जास्त समजवायला लागतं. संच मान्यतेचा विषय होता. आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये बैठक घेतली आम्हाला कळलं तेव्हा उत्तर महाराष्ट्राचे निकष कोकणावर लावत होते, त्याच्यावर आक्षेप घेतला आणि बदलून घेतला. विचारा काही शिक्षक मंडळी आपल्या नाही म्हणून सांगतो, ह्याच्यावर तोडगा निश्चितपणे तरी निघण्याचा तुमचा अधिकारच आहे. नुकसान झालं काय कधी नाही तर आमच्या आंब्यावर काजूवर हे संकट आलेलं आहे. आणि म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, आमचं महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभा आहे. हा विश्वास मी आजच्या निमित्ताने तुम्हाला देतो. पण त्याचबरोबर एकही जाता विनंती करेन. आता एक परिस्थिती अशी आहे की एकाची वाघ आहे आणि दुसरं शेतकरी आहे. मदत जी येईल ती एकाला देणार, बरोबर आहे ना. मग तेव्हा मदत देताना अपघात वाद होता कामा नये. त्याच्यामध्ये पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठेही तुम्हाला मदत करू शकतो तर मी तिथे बसायला तयार आहे. मी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. म्हणून बोलतो आपण जेव्हा 2-4 दिवसांमध्ये मंत्रालयाला भेटू ना ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोन करून टाका. जे आहे जीआरच्या माध्यमातून खालती येऊन दे, जेणेकरून सरकारचा निर्णय कोणच डावलू शकणार नाही आणि त्याची 100% अंमलबजावणी होणार. मग ह्याचा पुढचाच टप्पा समजून घ्या. मंत्रालयामध्ये भेटायचं आहे. आदरणीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब आपल्याबरोबर बसतील, सगळे काही विषय समजून घेतील आणि जास्तीत जास्त मदत जी आपली हक्काची आहे ती आपल्यापर्यंत मिळवून देण्याची तयारी आमची आहे. एवढाच विश्वास देण्यासाठी मी आलेलो आहे. शेवटी सरकार आम्ही काय तिथे मुंबईत बसून आक्रोश आमच्या विरुद्ध होऊ शकत नाही. आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आम्ही सरकारच व्यासपीठावर आल्यानंतर आक्रोश करायचं कोणाच्याबद्दल. कारण सरकार सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे. चांगले रिपोर्ट वरती जात आहेत, 100% नुकसानीचे रिपोर्ट जात आहेत. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, आरामात आपण घरी जावा. जेवणाची सोय मी ऐकले शरद कृषी भवनला केलेली आहे. भरपेट जेवा, घरी जावा. तुम्ही निश्चिंत राहा. पुढचे निर्णय अनुभवी सगळे लोक आहेत, मोठे साहेब आहेत, आम्ही सगळेजण आहोत. आम्ही ताकदीने सर्व पक्ष आहे, हे कोणाचं एका पक्षाचं नाही. जे जे व्यासपीठावर आहेत ते सगळे तुमचे सुटचिंतक आहेत, सगळे तुम्हाला मदत करतील आणि सरकार म्हणून आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर उभा आहोत. एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परवा एकदा मला जेव्हा पालक माननीय नितेशजी राणे साहेबांचा कालच कॅबिनेटमध्ये झाल्यामुळे मला कदाचित सोमवार मंगळवारचा अंदाज आहे, पण तारीख कळू. फक्त तुमची एक शिष्टमंडळ पहिल्यापासून तयार ठेवा. कारण जर तुम्ही आता सीएम आणि सगळ्यांवर मिटिंग घेतलेलं आहे, ती निवडकच लोकांना परवानगी देतात, सगळ्याच लोकांना देत नाही. त्याच्यामध्ये कोकणातले सगळे आमदार पण असतील, मंत्री असतील आणि 2-4 लोक असतील. त्याचबरोबर एक मागणी आमची ही काय आपण कमिटी केलेली आहे राज्याने पाहणी अहवाल देण्यासाठी, त्यामध्ये शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी साहेबांचा समावेश व्हावा त्या समितीमध्ये. प्रशासकीय असेल ते त्यांच्या मंत्री साहेब आपण आहात, पण शेतकरी नेते म्हणून बाकीचे नेते औषधांची बिल ते बोलतो ना औषधासंदर्भात जेव्हा आपले ऐकून घ्या सीएम साहेबांवर जेव्हा बैठक होईल, हे ज्या औषधासंदर्भात जे काही चालू आहे आपल्याला कधी कधी अशी औषधं दिली जातात ती चालतच नाही. त्याच्यामध्ये पण ब्लॅक मार्केटिंग होते, बरोबर आहे ना. तर तीही आपल्याला थांबवायची आहे. म्हणून एकदाच त्याच्या बाबतीचं धोरण ठरवू आणि त्या सगळ्या गोष्टी थांबू, जेणेकरून जी औषधे येतील ती काम करणारीच पाहिजे या दृष्टीकोनातून करू. पण ह्या वर्षीचा काय 4-4 लाख बिलं झाले आमची, 4-4 लाख बिलं झाली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी या औषध कंपन्या जे काय चुकीचं औषधं किंवा लोकांची फसवणूक करतात, एमआरपी एक वेगळीच असते, किंमत वेगळीच असते.
ही जे फसवणूक आहे या संदर्भामध्ये कृषी खात्याचं जे क्वालिटी कंट्रोल आहे किंवा बाकीचे जे यंत्रणा आहेत त्यांनी कडक पावलं उचलावीत यासाठी मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्र्यांचा आदेश होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता या औषध दुकानदारांनी उधारी वसूल करायला सुरुवात केली आहे, पिकं नाही आहे. माझे राणेसाहेबांना विनंती आहे की त्याला दम काढायला सांगा, नाहीतर पिकलं तेव्हा लुटलं देणं घेणं पिकलं असं म्हणायची पाहिजे आमच्या नाटका. तीच दलाल सुद्धा दलालांची साहेब बैठक घ्या आणि दलालांनी व्याज लावलेलं आहे आणि त्या व्याजाच्या संदर्भामध्ये कडक भूमिका करत त्यांच्यावर आम्हाला सावकारीची गुन्हे दाखल करावे लागते. तेवढे तर आपण जे काय बोललात त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या बरोबर काही ज्या या बैठका घ्यायच्या आहेत ते पण आपण जिल्हा लेवलला घेऊ. मग ते कंपन्या असतील जे काही इन्शुरन्स वाल्यांबरोबर पण आपल्याला एकदा बसायला लागेल. ते सगळ्या बैठकीत त्या निमित्ताने घेऊन तुम्ही निर्णय घेऊन टाका. नाही तोपर्यंत अजून मोर्चा संपलेला नाही आम्हाला. हॅलो यानंतर राजन तेली साहेब आपण या ठिकाणी चला येऊ का सभागृहात लाईट घेऊया काय संपा अजून मोर्चा संपलेला नाही. थांबा, राजेसाहेबांना जाऊन दे, त्यांना सभागृहात जायचं आहे. त्यांच्या विभागाच्या चर्चा चालू आहे बजेटमध्ये, तेव्हा त्यांना जाऊन दे. पण आपण अजून काही प्रतिनिधींना मत मांडायचं असेल तर मांडून दे. आपण मोर्चा नंतर विधिवत पुढे काय करायचं, सरकारनं हा निर्णय घेतला नाही तर पुढे काय करायचं हे ठरवावं लागेल ना. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा. त्यामुळे गडबड करू नका. काय गडबड आहे का कोणाला? आयुष्य खूप वाटलं झालंय, काही गडबड करून चालणार. तेव्हा थांबा, शांत घ्या. कुणाला बोलायचं ते तर मत व्यक्त करा. जे काही 90% नुकसान आमच्या आंबा बागायतदारांचं झालेलं आहे, तांदूळ उत्पादकांचं झालंय, त्यांच्या मागे सरकार उभं आहे. नाही आता सरकारची भूमिका राजेसाहेबांनी मांडली. मुख्यमंत्र्यांनी कालच कॅबिनेटमध्ये आपली भूमिका, आपलं निवेदन आपण राजेसाहेबांना दिलं, पालकमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये शासनाला दिलं. आणि ह्या बाबतीत पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि मदत आता किती द्यायची पुढं आपल्याला काय करायचं, पुढं भूमिका काय घ्यायची आहे या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. त्यामुळं गडबड करू नका. निर्णय घेऊनच इथनं उठायचं हे तरी मान्य आहे का तुम्हाला? हा, मग निर्णय घेऊन उठायचा आहे, गडबड करू नका. बोला. मी डॉक्टर जयेंद्र पुरवेकर. सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेट्टी साहेब इथे उपस्थित राहिले आणि आंबा आणि काजू बागायतदार एवढ्या मोठ्या संख्येने आले म्हणून या मोर्चाला मोठं यश प्राप्त झालेलं आहे. भावानो, एक लक्षात ठेवा, सरकार सहजासहजी व्यासपीठावर येत नाही आक्रोश मोर्चाच्या. याचा विचार करा. हे जे सरकार म्हणजे कोण आले तुम्हाला माहिती आहे आणि जिल्हाधिकारी मॅडम आपल्या केबिन मधनं इथे आल्या. हेच या मोर्चाचं सगळ्यात मोठं. शेट्टी साहेबांना मला एक नम्र विनंती आहे. शेट्टी साहेबांना एवढा प्रगाढ अनुभव आहे की महाराष्ट्रात नव्हे तर युपी ते तामिळनाडू सगळी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. मला एकच विनंती आहे शेट्टी साहेब, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 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 किती वर्ष झुलवलं
साहेब किती वर्ष दुलावलं हे आपण सहजासहजी विसरता कामा नये. आता ते म्हणाले 90% नुकसान झालंय, हे सरकारी कागदावर आहे. पण कधी कधी काही गोष्टी वर्षानुवर्ष कागदावरच राहतात. मग आमच्या बागायतदारांना म्हणजे असं मी ऐकत होतो, मला सध्या ऐकायलाच कमी येतं, पण तरी ऐकत होतो की त्यांनी असा प्रश्न सरकारने विचारला शेट्टी साहेबांना की 5 लाख रुपये नुकसान भरपाई एकरी की हेक्टरी. साहेब बोलले हेक्टरी. बरोबर. अरे मला एवढंच म्हणायचं आहे, आधी दानत ठेवा द्यायची आणि ते द्या, नाहीतर शेतकरी आंदोलनच करत राहतो आणि सतत रस्त्यावरच त्या उन्हातानात राहतो. कर्जमाफीचा अनुभव आपण बघितलेला आहे. 2 कृपया इथे आंबा काजू व्यापाऱ्यांना बागायतदारांना येऊ नये एवढीच मी आमच्या सावंतवाडीच्या पाटेकरी प्रार्थना करतो आणि तो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आज या आक्रोश मोर्चासाठी उपस्थित शेतकरी कामगार संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघाचे अध्यक्ष साहेब आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, खरं गेले 3-4 महिने आमच्या कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकरी हा अक्षरशः झुरतोय. शासन कारभारी आपलं गाराणं मांडतोय, परंतु या शासनाला कुठेतरी जाग आल्यासारखी दिसते. कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या आर्थिक अधिवेशनात बजेटमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी फक्त एनडीआरएफच्या शिष्टमंडळाला जाऊन भेटले आणि तुम्ही अजून प्राथमिक पाहणीच करताय. आज जो पंचनामे झाले पाहिजे होते, आज जो अहवाल दिलाय तो पंचनामा नाहीये मित्रांनो, तो पंचनामा नाहीये, ती फक्त नजर पाहणीचा अहवाल आहे. त्या नजर पाहणीच्या अहवालावर आपल्याला नुकसान भरपाई आणि कर्जमाफी मिळू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही तात्काळ पंचनामे करा, तुम्ही तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. तोपर्यंत आमचे शेतकरी आता या जागेवर हलणार नाही. आजच साहेब मी तुम्हाला विनंती करतो, आज मोठ्या संख्येने शेतकरी जमलेत,
जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हलता कामा नाही. तुम्हाला रिक्वेस्ट आहे साहेब आमची. पहिल्या मेळाव्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये एक दिलासा निर्माण झाली, नाहीतर या शेतकऱ्यांनी कधीच साहेब आत्महत्या करायला सुरुवात केली असती. फक्त तुम्ही त्या ठिकाणी आलात, मोर्चा केला, वेंगुर्ल्यामध्ये मेळावा घेतलात आणि त्या मेळाव्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली आणि त्या आशेमुळे आज आम्ही शेतकरी साहेब इकडे खंबीरपणे उभे आहोत. खरं व्यासपीठ राजकीय बोलण्याचं नाही, परंतु आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत साहेब उमेदवार विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाही. रास्त मागणी आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, हमी भाव आणि सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तो आम्ही सगळे शेतकरी मान्य करू. आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत माझी रिक्वेस्ट आहे, एकाही शेतकऱ्यांनी औषधाचे पैसे द्यायचे नाहीत. तुमच्या किती जोर जबरदस्ती होईल. हल्लीच्या काळात जिल्हा बँकेच्या मार्फत कर्ज वसुली फक्त फिरत होती. जी मंडळी या मेळाव्याचं जे नेतृत्व करतायत त्या लोकांना कुठेतरी शेतकऱ्यांना नोटिसा काढत होते, कर्ज भरा नाहीतर तुमच्यावर कारवाई करू म्हणून. का दडपशाही कशाला. माझी एकच रिक्वेस्ट आहे, रास्ता रोकोच्या वेळी ज्या पद्धतीने आज पालकमंत्री इथे हजर राहिले, जर आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर रास्ता रोकोत सुद्धा पालकमंत्र्यांनी हजर राहायचं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायचा. एवढं बोलून या ठिकाणी माझं मी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब चोखत्या वदराक मिळाले तशी आमका नुकसान भरपाई मिळाली फटाफट. चोखत्या वदराक मिळाली तशी मिळाली. ज्यांनी खरोखर राष्ट्रपातळीवर शेतकऱ्यांसाठी ज्यांनी नेतृत्व केलं त्या आदरणीय राजू शेट्टी साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देईन की कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्यामुळे तुम्ही एकत्र सगळ्या ठिकाणी आले. तुमचं पण मनापासून कौतुक आहे, तुम्हाला पण मनापासून धन्यवाद आहे. शेट्टी साहेब आमचे शेतकरी कधी रस्त्यावर येत नाही, ही पहिली वेळ असेल. म्हणजे छोटी मोठी आंदोलन झाली असतील, पण पहिल्यांदाच बागायतदार शेतकरी म्हणजे काजूवाले आम्हाला सगळे एकत्र आले आणि आपल्याला जो त्रास होतो तो त्रास खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मी कालच तुम्ही जसं काल सगळ्या पद्धतीने प्रयत्न करताय, आपले कृषी विद्यापीठातील कुलगुरू आहेत त्यांच्याशी पण शेट्टी साहेब बोललो, त्यांनी पण रिपोर्ट शासनाला पाठवलाय. म्हणजे 80% रिपोर्ट त्यांनी पण पाठवलेला. पण त्यांचं म्हणणं जर तापमान असंच राहिलं तर 10% अजून वाढ म्हणजे 90 ते 95% ही वाढ नुकसान भरपाई होऊ शकते. आणि म्हणून माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की ज्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ त्यावेळी अजून 3-4 मागण्या केल्या पाहिजेत. एक खावटी कर्जाचा विषय आहे, बऱ्याच लोक त्याच्यामुळे अडचण झाले. आमचे लोक कर्जमाफीसाठी कधी वाट बघत राहत नाही. आपले लोक कसं आपल्या बँकेची गाडी दारात येता कामा नये याची काळजी घेतात आणि मग काय करतात की कुठूनही ते कर्ज भरण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग म्हणून आमच्याकडच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कधीच फायदा मिळत नाही. आणि म्हणून याच्यावर पण विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि जे पूर्वी खावटी कर्ज जे मान्य झालेलं होतं ते अद्याप लोकांना मिळालेलं नाही, त्याचाही या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आणि म्हणून शेट्टी साहेब आपण ज्यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत ज्याही बैठक होईल त्यावेळी या शेतकऱ्यांकडून अजून जे आता जो औषध अनेक विषय आले मी पूर्ण रिपीट करणार नाही, या सगळ्या विषय आपण एकत्रित करून एकाच वेळी हे निर्णय त्यांच्याकडे आपण करून घेतले पाहिजेत. ते करून घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सर्व शेतकऱ्याला माझी एक नम्र विनंती आहे, आपला जो मोर्चा आहे हा स्वाभिमानी शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. आयुष्यात पहिल्यांदा आपण एकत्र आलो तिथे टिफिन जे वाटप केलं जातं, कृपया त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण इतके दिवस उपाशी राहिलो, एका दिवस उपाशी राहिलो काय बिघडणार आहे काय. राजू शेट्टी साहेबांना माझी एक नम्र विनंती, मी बागायतदार आणि व्यापारी म्हणून बोलतो. साहेब आमच्या इकडे तुम्ही जे सगळे पॉईंट आले त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. कराराने बागा करणारे जे शेतकरी आहेत किंवा कराराने बागा करणारे जे व्यापारी आहेत हे मोठमोठ्या बागा कराराने करतात, ऍडव्हान्स पैसे देतात, परंतु त्यांना पैसा हा जो आता तो जाणार आहे हा पैसा पुन्हा बागायतदारांकडे जाईल. तो बागायतदारांकडे न जाता शेतकऱ्यांना जो करणार आहे त्यालाच मिळाला. ही
याची आपण या संदर्भात काहीतरी आवाज होतो आणि त्या पद्धतीने निकष काढावेत. महाराष्ट्राचे राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष शेट्टी साहेब आणि व्यासपीठावरील सर्व शेतकरी नेते आणि या सभेला उपस्थित मोर्चाला उपस्थित असलेले सर्व आपले शेतकरी बांधव आणि भगिनी, आज आपण सर्वजण एका हाकेवरती या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिलेली आहे आणि ही ताकद शेवटपर्यंत आपली राहिली पाहिजे. एक वज्र मोठं राहिली पाहिजे अशी मी सर्वप्रथम सर्वांना आवाहन करतो. आम्ही कुठेही कुणाबरोबरही कोणी खोटी आश्वासनं दिली तरीही आणि आम्हाला विश्वासात घेऊन फक्त जर कुठे कुणा तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर कदापि नसणार. आमचं अजून एक ठाम मत आहे, सर्व शेतकऱ्यांचं ठाम मत आहे की सर्व शेतकऱ्यांनी जोपर्यंत कर्जमाफी 2025-26 होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला एकतरी 5 लाख आंब्याला आणि कापूला 3 लाख मिळत नाही आणि ज्या काही पण मागण्या आहेत त्याच्यामध्ये एक मागणी आहे आपली की ज्या शेतकऱ्यांनी कीटकनाशक घेतले त्याच्यामध्ये 50% सवलत कंपन्यांनी दिली पाहिजे याच्यासाठी आणि जे बागा घेऊन जे व्यापार करताय शेतकरी करणाने त्यांच्यासाठी आपली संघटना ही काप लढणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आत्मविश्वास ठोस आश्वासन देतो, साहेबांच्या साक्षीने देतो आणि सर्व समितीचे जे आपले ज्यांनी नेते म्हणून काम करतायत आणि ज्या ठिकाणी ज्यांनी हे सर्व एकत्र करण्याचं ज्यांनी कार्य केलं ते सर्व तुमच्याबरोबर शेवटपर्यंत असतील. कुणीही स्वतंत्र शेतकरी नेते म्हणून आम्ही कुणाच्याही पायाकडे नक्कीच जाणार नाही. जर जायचं असेल तर सर्व शेतकरी हे आमच्याबरोबर असतील आणि तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी जाऊ ज्यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई जोपर्यंत जाहीरपणे जी आर निघत नाही विधानसभेमध्ये याला जोपर्यंत आणि केंद्र सरकारकडून इंडियावर असेल काय त्यांचे जे काही नियम असतील त्या नियमामध्ये बसून आणि त्याच्यासाठी आम्ही शेट्टी साहेबांना त्याचा पुन्हा आता असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही हे सर्व नियोजन आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी काम करणार आहोत. पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो. पुन्हा जेव्हा आम्ही तुम्हाला हात देऊ त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे आणि न्याय मिळवून घेतला पाहिजे असं मी सर्वांना जाहीर आवाहन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एक फुटीचा हात वर करून याला तुम्ही पाठिंबा द्यायचाय. शेतकरी एक फुटीचा. धन्यवाद. राजू शेट्टी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू शेट्टी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी आता काहीतरी निर्णय घेऊन त्यामुळे जेवणाकडे गडबड करून लक्ष देऊ नका. आयुष्याची उपासना व्हायला लागल्या, जेवणाकडे जास्त लक्ष देऊ नका. ज्यांनी जेवण दिलंय त्यांना मनापासून धन्यवाद. अन्नदाता सुखी भाऊ. आणि ते आपल्या शेतकऱ्यांनीच गेले बरं का. जसं कुणीतरी म्हणाल की ते जरा कोणी स्पॉन्सर वगैरे नाही, शेतकऱ्यांनी दिले बरोबर ना. अरे आमची संस्कृती आहे, आमच्या खळ्यावरनं कुणी रिकाम्या पोटाने जात नाही, आमची संस्कृती. त्यामुळं आमच्या कलमाला 10 आंब लागली तर 2 आम्ही दुसऱ्याला देतो वाटून आणि बाकीचा आम्ही करतो. ही आमची संस्कृती आहे. तेव्हा आज या मोर्चामध्ये खरं तर फार मोठी ताकद तुम्ही दाखवली. मगाशीच तुमचं मी अभिनंदन केलंय. खरं तर हे चित्र बघितल्यानंतर बॅरिस्टर नाथपै, प्राध्यापक मधुर अनवटे या काळामध्ये जी चळवळी व्हायच्या, आंदोलनं व्हायची त्याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. आणि
हे या कोकणचं वैशिष्ट्य होतं. मधल्या काळामध्ये आपला कोकणातला माणूस जरा कुशिक झाला होता, अन्यायाच्या विरोधात लढत नव्हता. पण ते निखारे पुन्हा एकदा फुलले, त्याचं माझ्यासारख्या अतिशय मनाला समाधान वाटतं. त्या मोर्चासाठी राजेंद्र तेली साहेब आले, माझे आमदार आमचे वैभव नाईक साहेब आले, आमच्या संघटनेचे नेते राजेंद्र गड्डणवार 2-3 दिवसापासून इथंच आहेत, तयारी करतायत, शेतकऱ्यांच्यावर बोलतायत. आमचे विश्वास पुढे आहेत, संदेश पारकर साहेब आहेत, त्याचबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब साहेब आहेत, राष्ट्रवादीचे अमित सामंत साहेब आहेत, डॉक्टर पडवळीकर असतात तिथं, चमनकर साहेब आहेत, आणि आमच्या शक्तीपीठ महामार्गाचे समन्वयक कॉम्रेड गिरीश फोंडे साहेब आहेत, चमनकर साहेब आहेत. त्याचबरोबर या मोर्चाची तयारी गेल्या 2 महिन्यापासून करणारे आमचे काका डोके, संजय गावडे, एम के गावडे, प्रशांत शिंदे, पिंटू गावडे, तुषार पाळेकर, सौरभ कुमार, गणेश गावकर, मंदार गावडे, चंदन मामा गाडी, नीरज गाडी, सचिन लोके, शरद पराब, विनय पाडवे, तिमीर मानगावकर, अजय तेली, नरेश डांबरी, तेजस मानगाडी, गणेश वाळके, ही सगळी मंडळी, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या भगिनी, या सगळ्यांनी अहोरात्र कष्ट केलं म्हणून सरकारला इथं यावं लागलं, हे लक्षात ठेवा. आणि आमचे पत्रकार मित्र त्यांनी तर का धोरणाच काढलेला आहे बातम्या दिवस, म्हणून सरकारला इथं यावं लागलं. आपल्या संस्कृतीमध्ये मातृत्वाला सुद्धा भयंकर महत्व आहे. मातृत्वाचे गोडगे गायले जातात, पण ताई माफ करा, आई सुद्धा जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत नाही, कराय का नाही. आणि मग आपण तर या सरकारची सावत्र लेकर आहोत, तेव्हा आपण रडल्याशिवाय, आपण भांडल्याशिवाय, आपण रस्त्यावर आल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही. मी तुम्हाला सरकारच्या धोरणातली विसंगती मगाशी सांगितली. 2019ला सांगली कोल्हापूरला जेव्हा पूर आला त्यावेळी सरकारला एक विशेष शासन निर्णय करावा लागला, आणि त्या शासन निर्णयानुसार थकीत नसलेल्या कर्जाला सुद्धा माफ करावं लागलं. त्याचबरोबर एनडीआरएफच्या नॉर्मच्या चौपट रक्कम द्यावी लागली. हे का हो? कारण तिथला शेतकरी भांडतो म्हणून, संघर्ष करतो म्हणून, मंत्र्यांच्या गाड्या फोडतो म्हणून. हे लक्षात घ्या. सरकार हे वाईटच असतं, कुठल्याही पक्षात असतो, त्याला वाकवावं लागतं. आता ते वाकवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. पण आपलं कसं झालंय, कस्तुरी मुलगासारखं झालंय. आपल्या बिंबीत कस्तुरी आहे, पण वासाच्या दुसऱ्याच वासाच्या मागे आपण लागायला लागलो. हे नको. तेव्हा आता पालकमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्यावर भेटतो, चर्चा करतो. मुख्यमंत्र्यांना भेटायला आम्ही कधी भेटू शकतो. फक्त मुख्यमंत्र्यांना भेटलं त्याच्यावर बैठक करणं हा आमचा उद्देश नाही आहे. त्याच्यानं आम्ही ओरडून जाणार नाही. आम्हाला निर्णय पाहिजे. बरोबर आहे. आम्हाला काय पाहिजे? निर्णय पाहिजे. आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायचा आहे. पण काही संविधानिक गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला कुठल्याही सभागृहाच्या बाहेर कुठलाही धोरणात्मक निर्णय जाहीर करता येत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण सभागृहात जाहीर करा ना. आम्हाला चर्चेला सुद्धा बोलवू नका. आमच्या ज्या मागण्या आहेत उद्याच जाहीर करून टाका सभागृहात. आमचं काय म्हणतात, आम्ही येतच नाही. मुंबईला कशाला त्याला रिझल्ट जाऊन यायचं, आम्ही येत सुद्धा नाही. फक्त सभागृहामध्ये मुख्यमंत्री जाहीर करून टाकावं. आणि त्यासाठी आपल्याला आता सरकार एक पाऊल मागे घेऊन इथपर्यंत पालकमंत्र्यांना पाठवलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. महात्मा गांधींनी आपल्याला शिकवलेलं आहे, चळवळ करत असताना कधी चर्चेचे दरवाजे बंद करायचे नाही, चर्चेचे दरवाजे उघडेच ठेवायचे. कारण शेवटी मार्ग हा चर्चेतून निघत असतो. हे काही लढाई नाही, हे काही युद्ध नव्हे, कुणी जिंकलं कुणी हरलं म्हणाला. आणि म्हणून ठीक आहे, पालकमंत्री इथे येतात, भूमिका मांडतात, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. त्याने आता इथल्या सगळ्या जनतेचा, इथल्या शेतकऱ्यांचा आक्रोश
निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतील असं अपेक्षा आहे. पण सरकार हे अजगरासारखं हळूहळू पुढे सरकत असतं. मग अजगराला वेळ द्यायचा का? कारण काय झालंय की इथं औषध दुकानदार मागे लागलेल्या वसुलीसाठी तो म्हणतोय तुमचा आंबा येत नाही, काजू येत नाही, उधारी भरून टाका. बरोबर आहे की नाही? मग त्याला आता काय करायचं? मी सगळ्या या औषध दुकानदारांना आणि त्यांच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगतो, मगाशीच मी सांगितलं, जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, देणं घेणं पिकलं असं म्हणायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. पण पुढचा सरकार काय निर्णय घेतय याचा वाट बघूपर्यंत हे करेपर्यंत एकाही औषध दुकानदारानं एकाही शेतकऱ्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. शेतकरी एकजुटीचा मी काय सांगितलं? एकाही शेतकऱ्याला वसुलीसाठी त्रास द्यायचा नाही. आणि एखाद्यानं जर आगाऊपणा केलाच, मी माझ्या कोल्हापुरी भाषेत सांगतो, त्याच्या दुकानातलं सगळं सामान रस्त्यावर आलेलं असेल एवढं त्यांना लक्षात ठेवावं. जय भवानी, शेट्टी साहेब यांचा हे करायला तुम्हाला जमेल का? मला यायला लागतंय. करा तुम्ही. निस्तराला मी आहे इथं समर्थ. जे काय होईल ते निस्तराला मी समर्थ आहे, चिंता करू नका. त्याचबरोबर बँकांना सुद्धा हाच इशारा आहे. सरकारचा निर्णय होईपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला त्रास द्यायचा नाही. आणि त्रास द्यायचा प्रयत्न केला तर वसुलीला आलेल्या गाड्या पेटवल्याशिवाय सोडणार नाही. आणि तोच निरोप माझा व्यापाऱ्यांना आहे. वाशीपर्यंत माझा निरोप जातोय. नाहीतर एकदा सभा जाऊन तुम्ही एक आपण एक गावाला जाऊन जाऊ. त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो, व्याज तर देणार नाहीच. उचल दिलेल्या मुद्द्यावर व्याज तर देणार नाहीच यावर्षी. पण मुद्दलात किती कमी करायचं हे ठरवावं लागेल. मुद्दलात किती कमी करायचे हे ठरवावं लागेल. नाहीतर वसुली करायचं जर तुमच्यात दम असेल तर याच वसुलीला बघू कशी वसुली होते. ही भूमिका आपण घ्यायची का? एकच शेट्टी, राजू शेट्टी, एकच शेट्टी, राजू शेट्टी, शेतकरी एकजुटीचा. अरे आपल्या आंब्याच्या जीवावर, आपल्या काजूच्या जीवावर यांनी बंगले बांधले. आम्ही अजून चिंध्या भरत बसलोय. पायातल्या चपला बदलायला जमाना झालाय आपल्याला. पण दररोज अंगातला शर्ट बदलावा तसं गाड्या बदलायला लागल्या. ते कशाच्या जीवावर? तुमच्या आमच्या आंब्याच्या आणि काजूच्या जीवावर. मग एक वर्ष शेतकऱ्याला सूट दिली तर काय बिघडतंय काय? कणकावून सांगू त्याला आपण, तुम्ही चिंता करू नका. पण हे कधी जमणार आहे? हे तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित आलो तर जमणार आहे. तर नाहीतर मी उबाटाचा, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी शिंदे सेनेचा आणि कुठला पक्ष राहिला काय पण त्याचा करू बघणार नाही. त्याचा आम्ही शेतकरी आहोत, आम्ही बागायतदार आहोत. आम्ही बागायतदाराच्या काय करारानं कर्म घेणारे शेतकरी आहोत. आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. आणि मला बागायतदारांना म्हणजे ज्यांचा 7/12 नावावर आहे म्हणून शेतकरी नाही, जे खरोखरच कर्म करारानं घेतात आणि ज्यांचा अधिकृत करार आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कारण त्यांचा खर्च झालेला आहे. 7/12 वाला काय नुसतं एक वर्ष त्याचं नुकसान झालं असं त्याला उत्पन्न मिळायचं आपण. पण इथं याचं पैसे गेले खिशातलं. मग कोण हकदार आहे त्याला मक्तीचा? ज्यानं पैसे घातले तो, काय ज्याच्या 7/12 नावावर आहे तो? पैसे घातले तो दोन्ही दोघांनाही द्यायला पाहिजे काही नाही. तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट कराव्या लागतील. ते नीट करून घ्यावं लागेल. हे जर नाही झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. आणि हे लवकर व्हायला पाहिजे. त्यामुळं सरकारला मला वाटतं 23 तारखेपर्यंत काहीतरी 25 तारखेपर्यंत आहे का अधिवेशन? कधीपर्यंत आहे? 23 पर्यंत अधिवेशन आहे. आणि अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारनं काय निर्णय घ्यावा
तो आम्हाला नाही बोलवलं तर चर्चेला काय फरक पडत नाही जात आम्ही चर्चेला. पण आम्हाला मुंबईत तर कळलं पाहिजे की आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्हाला पटला तर आम्ही मान्य करू, नाही पटला तर काय करायचं ते ठरवावं लागेल. आणि म्हणून मी सरकारला फक्त आणि फक्त 10 दिवस मुदत द्यायच्या मनस्थितीत आहे. तुमचं काय मत आहे? फक्त 10 दिवस चालेल काय? 10 दिवसामध्ये म्हणजे 22 मार्च पर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर 23 मार्चला आपल्याला 23 तारखेला आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दांड मांडून बसायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हे बघा उंदराची शिकार करायला जात असताना वाघाच्या शिकारीची तयारी ठेवावी लागते. म्हणून काही सावधगिरीच्या सूचना सांगतो. ते मेस्मा काय लावलाय सरकार म्हणाल तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. मी मगाशीच महात्मा गांधींचा उल्लेख केला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करायला आपल्याला शिकवलेला आहे का? जेव्हा सरकार आपल्या मनाप्रमाणे वागत नाही त्यावेळी सरकारला आपला निर्णय बदलायला भाग पाडण्यासाठी म्हणून कायदा हातात घेऊन कायदा मोडायचा असतो. हे महात्मा गांधींनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही रस्ता रोकोवर बंदी घाला आणि काही घाला, जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर 23 मार्चचा रस्ता रोको होणार म्हणजे होणार. त्यासाठी ठिकाण मला वाटतंय कुठलं घ्यावं? नांदगाव घ्यावं काय? वेंगुर्ले देवगड सगळ्यांना चालेल काय? आणि हे बघा फोटो काढण्यासाठी तिथं आंदोलनाला यायचं नाही. 5 मिनिटं रस्ता रोखला, फोटो काढला आणि गेला करला नाही. जेवणं घेऊन यायची घरातली. आणि मुंबईतला निर्णय एकदा बसल्यानंतर मुंबईतला निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रस्ता खुला करायचा हे मी करून दाखवलेलं आहे. मी बोलून दाखवणारा माणूस नाही. 2 वर्षापूर्वी 2023 साली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 10 वाजता बसलेलो होतो. त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. संध्याकाळी 5 वाजता जेव्हा एकनाथराव शिंदेचा निरोप आला की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्याच वेळी रस्ता खुला केलेला होता. म्हणजे कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंत आणि कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत ट्रॅफिक जाम झालेलं होतं. माझे गुरु शरद जोशी यांनी 40 वर्षापूर्वी एकदा तंबाखूच्या आंदोलनासाठी निप्पाणीला 4 दिवस आंदोलन रस्ता बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यानं 10 तास रस्ता बंद पाडलेला होता. आणि तसा रस्ता रोको आपल्याला करायचा आहे. ते करायला जमल का? येणार आहे का तुम्ही? मला जरा कमीच माणसांचा आवाज आलेला. कोण कोण येणार आहे सांगा? शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेट्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेट्टी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी एकजुटीचा. तुम्हाला केसीसची भीती वाटते का? केसीसची काय भीती आहे? मी तुम्हाला अजून एक आठवण सांगतो. 2012 साली मला सरकारनं येरवड्याच्या जेलमध्ये टाकलेलं होतं. त्यावेळी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते. माझं सगळ्या मुख्यमंत्र्यांच्यावर भांडण होतंय. एक कुठला शिल्लक राहिलेला नाही. 8 मुख्यमंत्र्यांवर भांडलेला माणूस आहे.
आणि कर्नाटकातले वेगळे. तर पृथ्वीराज बाबांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये आम्ही एक आंदोलन केलेलं होतं. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच आंदोलन झालं होतं आणि मी ते आंदोलन करू नये म्हणून मला येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं होतं आणि मला खाव ठिकाणा लागत नव्हता म्हणून शेतकरी अजून खवळले आणि मोठा दंगा झाला. इंदापूरला एक शेतकरी मारला गेला, सांगली जिल्ह्यातल्या वसगड्याला एक शेतकरी मारला गेला आणि मग इथं त्याचा राग कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी काढला आणि तिथं मोठी दगडफेक झाली. 4 पोलिसांचे पिस्तूल गायब झाली. इतकं मोठा दंगा झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांची पिस्तूल गायब झाली होती. एक पोलीस गंभीर जखमी झाला. 1.5 वर्षानंतर त्याचाही मृत्यू झाला. त्याला जबाबदार धरून माझ्या सकट 80 लोकांच्या वर 302 म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. पण त्यातूनही निर्दोष सुटून आलेली माणसं आम्ही आहोत. महात्मा गांधींनी सांगितलंय सत्य परेशान हो सकता है लेकिन कतई पराजित नाही होता. आपली सत्याची बाजू आहे, न्यायाची बाजू आहे. आम्ही काही कुणाचा भूखंड अडक करण्यासाठी आंदोलन करत नाही. आम्ही कुणाची संपत्ती लाटण्यासाठी आंदोलन करत नाही. आम्ही कुणाचं घर कब्जात घेण्यासाठी आंदोलन करत नाही. कुणाचं कुठला डोंगर आमच्या ताब्यात असावा म्हणून आंदोलन करत नाही. हा जो उन्हातानामध्ये राबणारा बळीराजा आहे त्या बळीराजाला न्याय मिळावा, त्याच्या हक्काचा न्याय त्याला मिळाला पाहिजे. संविधानाने दिलेला जो त्याला अधिकार आहे तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करणारे आम्ही माणसं आहोत. आणि त्यामुळं 23 तारखेला करेंगे या मरेंगे या निर्धारानं तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. आहे ना तयारी? मी आहे, तुम्ही चिंता करू नका. मी काय तुम्हाला रस्ता उभं करा म्हणून घरात बसताना माणूस नाही. मी येणारच, कारण मी माझं सगळं आयुष्य शेतकऱ्यांच्यासाठी अर्पण केलेलं आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. नाहीतर मला सांगा की मी इथं आलोय म्हटल्यानंतर बरेचसे कोल्हापूरचे आमची मंडळी आल्यात, त्यांचा काय आंबा आहे काय हो, काय काजू आहे काय आले ते? कुठंतरी कोकणामध्ये शेतकरी चळवळ उभी राहते आणि त्या चळवळीच्या मागं आपण राहिलं पाहिजे. या कृतज्ञतेतून, या भावनेतून हे सगळे आलेले आहेत तिथं. आणि त्यामुळं 23 तारखेला नांदगावला सगळ्यांनी आपापल्या घरातल्या भाकऱ्या बांधून यायच्या. संध्याकाळपर्यंत निर्णय नाही लागला तिथंच रस्त्यावर स्वयंपाक करायचा, तिथंच जेवायचं, तिथंच झोपायचं. तयारी आहे की नाही? रस्ता खुला करायचा नाही. पोलीस बळाचा किती वापर करतात बघ. मी सरकारलाही इशारा देतो, काय बंदोबस्त लावायचा तो लावा. 10 दिवस आहेत तुमच्याकडे, पण रस्ता रोखणार म्हणजे रोखणार, रोखणार म्हणजे रोखणार. तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला गनिमी गावात शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठून येणार, काय येणार, तुमच्या मागावर राहतील. पोलीस खात्याकडून विचारणा होईल कसं जाणार आहे, कधी जाणार आहे, किती जण जाणार आहे, कुठली गाडी असणार आहे. पण शेतातल्या पायवाटा तुम्हाला माहित आहेत कधी? त्या सगळ्या पायवाटा नांदगावकडे गेल्या पाहिजेत. मेन रस्त्याला यायचंच नाही, मेन रस्त्याला यायचंच नाही. कारण पोलीस तुम्हाला रस्त्यात अडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे 10 दिवसात सरकारनं निर्णय घेतला तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही घेतला तर काय करायचं या सूचना मी तुम्हाला आधीच सांगितलेल्या आहे. आणि या पद्धतीनं आंदोलन करायचं आहे. अहो, केंद्र सरकारची जबाबदारी आहे की नाही? केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशामध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. काय धाड भरल्या त्यातले जरा कोकणात द्यायला? मला काल असं दिल्लीत कळालं की अजून राज्य सरकारनं मागणीच केलेली नाही, मागणीच केलेली नाही. अरे पैसा आपलाच आहे तो, मागायला नको. 1274 कोटीचं परकीय चलन मिळते आपल्याला. हा आंबा उत्पादक शेतकरी सरकारला, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला वर्षाला एकट्या महाराष्ट्रातून 650 कोटी रुपयाचा पल्प निर्यात करून परकीय चलन मिळवून देतात. 600 कोटी रुपयाचा आंबा निर्यात करून परकीय चलन मिळवून देतो. म्हणजे 1270 कोटी रुपये परकीय चलन मिळवून देतो. अरे $1 म्हणजे 92 रुपये झालाय. ही तुमच्या रुपयाची लायकी आहे. आणि एवढे पैसे हा माझा कोकणातला शेतकरी तुम्हाला मिळवून देतो. आणि 50 वर्षातनं एकदा तो संकटात सापडलेला आहे. त्याला मदत करायला काय हरकत आहे?
आणि या राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून ही मदत मिळाली पाहिजे. मी त्याचे जे सदस्य सचिव आहेत श्री कृष्ण वत्स, ते आपल्या आपत्ती निवारण विभागाकडे सचिव होते पूर्वी. त्यांचे माझे पूर्वीचे चांगले मैत्रीचे संबंध होते, कारण महापुरा काळामध्ये आपत्ती आल्यानंतर काय मी काम केलं त्याला माहिती होतं. मी त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो काल. ते आता देशाच्या आपत्ती निवारण मॅनेजमेंटचे ते सदस्य आहेत. त्यांना म्हटलं की हे द्यायला लागतंय. ते म्हणाले द्यायला पाहिजे, मलाही पटतंय, पण सरकारनं मागायला लागतंय. सरकारनं मागितलेलंच नाही. मी म्हटलं ते विम्याचं 15 लाखाच्या ऐवजी 15 मेच्या ऐवजी 30 मे करायला पाहिजे. ते म्हणले वय पण करायला पाहिजे, पण कृषी मंत्रालयाला जाऊन सांगायला पाहिजे. ते कोण सांगायला पाहिजे? सरकारनं सांगायला पाहिजे. आम्ही तर सांगूच, पण सरकार हे आपलं प्रतिनिधी आहे. आणि म्हणून हा विम्याचा प्रश्न असेल, हा निकृष्ट औषधाचा प्रश्न असेल, किंवा कर्जमाफीचा प्रश्न असेल. मगाशी सांगितलं तुम्हाला 16 लाख कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज तुम्ही माफ करता आणि 2-2.5 हजार कोटी रुपये आंबा उत्पादकाला देत नाही. अरे ज्या आंबा उत्पादकाला जगाच्या बाजारपेठेमध्ये तुमची ताट मान केली, काय जातं हो तुमचं परदेशात आंब्याशिवाय? रत्नागिरीच्या आणि सिंधुदुर्गच्या आंब्यावर मात्र जगातला ग्राहक तुटून पडतो. ही तुमची ख्याती आहे, हा तुमचा पराक्रम आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं त्या अडचणीत सापडलेल्या आंबा उत्पादकाला जर सरकारनं मदत नाही केली तर तारीख लक्षात ठेवा, 23 मार्च वेळ सकाळची आजच्यासारखी 10 वाजता सगळ्यांनी नांदगावला जायचं. नांदगाव कुठला आहे? हायवे. एक मुंगी इकडची तिकडे जाता कामा नये. अशा पद्धतीचा चक्का जाम आपल्याला 23 मार्चला करायचं. जमायचं ना? एवढं सांगतो. सगळ्यांनी आता उठून जागेवर उभं राहायचं. माझ्या बरोबर शपथ घ्यायची. ही शपथ शेवटपर्यंत लढत राहण्याची शपथ आहे. मोठी शपथ घेऊ नका, शाप लागेल तुम्हाला. हात वर करा, मूठ घट्ट आवळा आणि माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची. मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ भाषा इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊन देणार नाही. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी शांतपणानं आपापल्या घराकडे जायचं. आता जे काय इथल्या शेतकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली ती जेवण करून जेवण जा. शेतकऱ्या बंधूंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार, धन्यवाद. या मोर्चाच्या निमित्ताने व्यापारी महासंघाच्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यापार चालू आज या ठिकाणी हा शेतकऱ्यांना जो या ठिकाणी हा सपोर्ट केलेला आहे त्या सर्व व्यापारी महासंघाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आज गावागावातून मिळेल त्या वाहनाने चालक
संजय गावडे आले काय? सुरू करा. शेट्टी साहेब 23 मार्चला चक्काजाम करण्याची घोषणा केली आहे, काय भूमिका आपली? आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर एक शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा झाला. आमच्या मागण्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवलेल्या आहेत. त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे आंबा कलमाला 5,000 किंवा हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई आणि विम्याची मुदत 30 मेपर्यंत. त्याचबरोबर थकीत नसलं तरीसुद्धा आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचं चालू कर्जसुद्धा कर्जमाफीला पात्र धरावं, यासारख्या महत्त्वाच्या मागण्यावर आम्ही निवेदन दिलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे असं पालकमंत्र्यांनी इथं येऊन सांगितलं. त्यामुळं शासनाला निर्णय घेत असताना थोडा वेळ द्यावा आणि सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं धोरणात्मक महत्त्वाचा निर्णय सभागृहावर घेता येत नाही. तो विधानसभा सदस्यांचा विशेष अधिकाराचा भंग होतो. म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेऊन 23 तारखेपर्यंत म्हणजे 10 दिवस शासनाची वाट बघायचं ठरवलेलं आहे. या 10 दिवसामध्ये जर का सरकारनं काही ठोस निर्णय घेतला नाही, आम्हाला चर्चेला बोलवलंच पाहिजे असा आमचा आग्रह नाही. आम्ही सरकारच्या निर्णयाकडे वाट बघू आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या सकारात्मक घेऊन त्याबद्दल निर्णय घेतला तर प्रश्न नाही. अन्यथा 23 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे. प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या आंबा कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरी 5 लाख रुपये, काजूला हेक्टरी 3 लाख रुपये. त्याचबरोबर NDRFच्या नॉर्मच्या चौपट जसं 2019ला महापुराच्या काळात विशेष शासन निर्णय करून दिलेला होता तशी मदत, किंवा या नुकसान झालेल्या आंबा आणि काजू कलमावरील जे चालू कर्ज आहे जे थकीत नाही आहे, कारण थकीत ते 30 मार्चला किंवा 30 जूनला होणार आहे, पण त्याच्या आधी पीक मात्र नष्ट झालेलं आहे. म्हणून ते चालू कर्ज जे थकीत नाही ती पूर्ण माफ, या आमच्या मागण्या आहेत. आणि या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे याच्याकडे आम्ही 10 दिवस लक्ष ठेवून राहू. अन्यथा आताची लढाई ही आरपारची असेल, निर्णायक असेल, रक्त सांडू, परंतु आता आम्ही मागं हटणार नाही. कोकणामध्ये तुम्हाला आश्वासन दिलंय, वाट बघण्याची विनंती केली आणि मुंबईत बैठकीत हो, म्हणूनच आम्ही 10 दिवस थांबलो. कारण माझ्या माहितीप्रमाणे 23 तारखेला अधिवेशनही संपतं, त्यामुळं अजून 10 दिवस थांबायचं आम्ही संयमाची भूमिका घेतली. मुळातच कोकणातला शेतकरी हा संयमी शेतकरी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 10 दिवस थांबतोय 23 मार्चपर्यंत. कदाचित ऊस उत्पादक असता तर थांबला नसता, पण कोकणातला शेतकरी संयमी आहे. साहेब, कोकणामध्ये दरवर्षी अतिवृष्टी होते, त्यावेळेला मात्र तुम्ही कुठे कोकणामध्ये कुठे येताना दिसत नाही, पण मात्र आंबा काजूदारांच्या बागायतदारांसाठी येताना तुम्ही पाहायला मिळत, काय सांगा? यापूर्वी सुद्धा अनेक वेळा मी आलेलो आहे, पण जरा कोकणातला शेतकरी उशिरा जागा झालेला आहे. भयान वादळ झालेलं होतं त्यावेळी मी आलेलो होतो, अनेक वेळा येऊन बैठका घेतल्या आहेत, पण आता उशिरा काय होणार, कोकणातला शेतकरी जागा झालेला आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही कोकणातल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे, एवढंच नव्हे तर भविष्यामध्ये मच्छीमारांच्याही मागं राहणार, तर ते सुद्धा शेतकरीच आहेत.
औषधं आणि कीटकनाशक ही देखील निकृष्ट दर्जाची असं एक सांगितलं. निकृष्ट दर्जाची कीटकनाशकं आणि औषधं शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारलेली आहेत. त्याचा MRP आणि त्याची किंमत याचा काही ताळमेळ राहिलेला नाही. त्याची सुद्धा माहिती सगळी शेती खात्यानं घ्यावं आणि संबंधित बोगस कंपन्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा शेवटी कायदा हातात घेऊन आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल असा इशारा आम्ही दिलेला आहे. धन्यवाद. निवेदन द्यायला सांगा.